धारूर तालुक्यातील सुकळी या गावामध्ये गेल्या 2 दिवसापासून आमरण उपोषणाला अख्खं गाव बसलेलं आहे, परंतु प्रशासन कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही. बीड जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष किसान सभेचे ऍडव्होकेट अजयजी बुरंडे यांनी भेट दिलेली. या ठिकाणी तुम्ही दाखल होत भेट दिलेली आहे, उपोषणकर्त्याशी संवाद साधलाय. काय त्यांच्या मागण्या आहेत आणि काय वाटतं तुम्हाला, प्रशासन का दखल घेत नाही? नाही, ही जी काही उपोषणाला बसलेली सुकळी गावातली ग्रामस्थ आहेत, यांची मागणी अतिशय साधी आणि सरळ आहे की ज्या गुणवारा नदीवरती एक बंधारा किंवा एक तलाव जो बांधला गेलेला आहे, याच्यामुळं जे काही पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झालेला आहे, हा प्रश्न घेऊन मागच्या काही वर्षापासून सातत्याने ही लोक पुनर्वसनाची मागणी घेऊन लढतायत. यांच्या लढ्यामधून टप्प्याटप्प्याने आज ज्या टप्प्यामध्ये ती आलेली आहेत, या टप्प्यामध्ये जवळपास 11 ते 11.5 कोटी रुपयापर्यंतची तरतूद या गावाच्या पुनर्वसनासाठी सरकारच्या दरबारी झालेली आहे. अपेक्षा एवढीच या उपोषणाला बसणाऱ्या गावकऱ्यांची आहे, ज्यांची मूळ उपजीविका शेती आहे, शेतीशिवाय दुसरं कुठलंही साधन नाही आहे. अशा या गावातल्या शेतकऱ्यांना किंवा या गावकऱ्यांची अपेक्षा साधी आहे की तुम्ही जी तरतूद केलेली आहे, ती तरतुदीची अंमलबजावणी करून आम्हाला आणि आमच्या लहान मुलाबाळांना, महिलांना सुरक्षित अशा प्रकारचा निवारा हा आम्हाला मिळावा, ही साधी मागणी या उपोषणकर्त्याची आहे. परंतु अत्यंत खेदानं या ठिकाणी नमूद करावं वाटतंय की 11-11.5 कोटी रुपयाची असणाऱ्या तरतुदीसाठी यांना अगदी विचूकाड्याचं या तलावाच्या पायथ्याला लहान मुलाबाळासह, महिलांसह उपोषणाला बसावं लागतंय. आणि ज्याची गरज नाही अशा ठिकाणी शेकडो कोटी रुपयाची तरतूद किंवा तत्कालीन एखाद्या तत्काळ कामासाठी सुद्धा हे सरकार 10, 20, 25 कोटीची तरतूद करत आहे, परंतु निवाऱ्यासाठीची असणारी तरतूद खर्च करण्यासाठी यांना वारंवार आंदोलन करावं लागतंय. ही खऱ्या अर्थानं अत्यंत खेदाची गोष्ट आहे. आणि म्हणून या सगळ्या बाबीकडं आम्ही अत्यंत एक शेतकऱ्यांची चळवळ म्हणून, एक समाजाची जबाबदारी म्हणून या लोकांना प्रश्न सुटला पाहिजे, यासाठी किसान सभा या सगळ्या आंदोलनकर्त्याबरोबर एक चळवळीचा भाग बनून हे आंदोलन कसं योग्य पद्धतीनं सुटेल, ह्यांचे प्रश्न कसे लवकर निघाले निघतील, यासाठी सर्व शक्तीनं कृतिशीलपणे या आंदोलनकर्त्या गावकऱ्यांशी आम्ही सोबत आहोत. हा केवळ धीर न देण्यासाठी किंवा दिलासा देण्यासाठी नाही, तर कृतिशीलपणे आम्ही तुमच्या सोबत आहोत हे सांगण्यासाठी आम्ही किसान सभेचं पूर्ण शिष्टमंडळ, परळी तालुक्याचे, धारूर तालुक्याचे अध्यक्ष असणारे कॉम्रेड भगवान बडे असतील, आमचे कॉम्रेड मुरलीधर नागरगोजे असतील, या सगळ्या चळवळीमध्ये अग्रभागी असणारे श्रीरामजी बडे असतील, ही सगळी आणि आमच्या विविध चळवळीत काम करणारे सगळे लोक आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहेत. आणि आम्ही अशा प्रकारचं इशारा या ठिकाणच्या या विभागाला आम्ही देतो आहेत की तुम्ही हे उपोषण ताबडतोब जरा गांभीर्यानं घेऊन हा प्रश्न कसा मार्गी निघेल याची दखल घ्यावी. अन्यथा उद्या म्हणजे 12 तारखेला बीड जिल्ह्यामध्ये जे काही सगळे आंदोलन मोर्चे होणार, त्याच्यामध्ये सुद्धा ही मागणी आम्ही घेऊ. हा प्रश्न जर सुटला नाही तर परत आम्ही या ठिकाणच्या रस्ता रोकोच्या आंदोलनाचा सुद्धा विचार करू आणि याच्यामध्ये पूर्ण क्षमतेने आम्ही सगळे सहभागी होऊ. आम्ही या आंदोलनामध्ये आपल्या सोबत आहोत. आपण हा लढा शेवटपर्यंत सोबत घेऊन जोपर्यंत आपल्या पदरात पडणार नाही तोपर्यंत आपण लढूया. वकील साहेब, एकंदरीत पाहायला गेलं तर ज्यावेळेस अधिवेशनं घोषित होतात, अधिवेशनामध्ये अनेक महाराष्ट्र शासनाद्वारे शासन निर्णय पारित केले जातात, परंतु त्याची अंमलबजावणी कधीच केली जात नाही. 2007चा शासन निर्णय अद्यापर्यंत शासनाकडूनच त्यांच्या शासन निर्णयाकडे बघितलं जात नाहीये, ते धुळकात पडल्या जातात. अशा काही गोष्टी घडत असताना शासन जे आहे, प्रशासन अतिशय धीम गतीने चालतंय. काय वाटतं? माझं जरा तुमच्या प्रश्नाला थोडंसं वेगळं मत आहे की सरकार किती कृतिशील आहे, गतिशील आहे, या संदर्भामधल्या हजारो कोटीच्या जाहिराती आपण बघितल्या असतील, गतिशील सरकार नावाच्या सगळ्या वाहनांवरती वगैरे. परंतु गतिशील आहे की नाही, हे सरकार नक्की गतिशील आहे, पण कुणासाठी आहे हा प्रश्न आहे. सुकळी गावामधल्या हजारो कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. त्यांच्यासाठीच्या 10 कोटी 11 कोटीच्या तरतुदीसाठी हे सरकार गतिशील नाही आहे, परंतु या राज्यातल्या उद्योगपत्यांसाठी, अंबानी अदानीसाठी लाखो हेक्टर जमीन तुम्ही जर बघितली असेल तर एका दिवसामध्ये शासन निर्णय काढून म्हणजे हजारो कोटी रुपयाच्या जमिनी त्यांना वाटप केल्या चालल्यात. त्यांच्या हितासाठी सकाळी घेतलेल्या निर्णयाची संध्याकाळी तरतूद करून त्यांना पैसे अदा केले जात आहेत वेगवेगळ्या प्रोजेक्टसाठी. हे सरकार
निर्णय घेत आहे, परंतु या देशातल्या, या राज्यातल्या, या जिल्ह्यातल्या सर्वसामान्य कष्टकरी जनतेपेक्षा त्यांच्या हितासाठी असणाऱ्या उद्योगपतींसाठी, धार्जिण्यासाठी, गुत्तेदारांसाठीचे निर्णय आपण बघितलं की आचारसंहिता लागण्याआधी एका दिवसामध्ये शेकडो निर्णय केले. नसते निर्णयच केले नाहीत तर त्याची तरतूदच केली नाही तर त्याचे पैसे सुद्धा उचलून त्या कार्यकर्त्याला आणि गुत्तेदाराला दिले. हे थोडके नाही, शेकडो कोटी रुपये हे सरकारने केलेले आहेत. म्हणून माझं म्हणणं असं आहे की सर्वसामान्यांच्या, कष्टकऱ्यांच्या शिक्षणासाठी, आरोग्यासाठी, निवाऱ्यासाठीची तरतूद किंवा ती करायला सरकारला वेळ आणि संवेदना नाही आहे, परंतु गुत्तेदार आणि उद्योगपती पोचण्यासाठी, आपले राजकीय हस्तक पोचण्यासाठी मात्र सरकारकडे तरतूद करण्यासाठीचे पैसा आणि वेळ आहे. या आंदोलनाचा तीव्र होत चाललंय. महिला देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. वेगवेगळे आंदोलनाचे प्रकार या ठिकाणी अवलंबले जाणार आहेत. तुम्ही प्रशासनाला काय इशारा करणार आहात आणि आंदोलनकर्त्यांना काय आवाहन करणार? मी खरं म्हणजे आंदोलनकर्त्यांचं खूप खूप कौतुक आणि अभिनंदन आहे की जो विश्वास तुम्ही आंदोलनावरती ठेवलेला आहे. या गावातल्या वेगवेगळ्या प्रश्नासाठी तुम्ही एकजूट होऊन काही प्रश्न आपल्या पदरात पाडून घेतलेले आहेत. त्यामुळे मी तुमच्या संपूर्ण गाववाल्यांचं आणि लढ्यामध्ये सहभागी झालेल्या ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. एक चळवळीतला आणि लढ्यातला एक कार्यकर्ता म्हणून मी आपल्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन करेल. आणि लढ्यानं प्रश्न सुटू शकतात हा तुमचा जसा विश्वास आहे तसा आमचाही विश्वास आहे. हा विश्वास आपण कायम ठेवू आणि हे प्रश्न शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधींच्या सहकार्यासोबत आपला लढा सुद्धा चालू ठेवून हा प्रश्न सोडवण्यासाठी आपण नक्की पुढे जाऊ. हा एक माझा तुम्हा सगळ्यांना विनंती, माझा सल्ला आहे. आणि प्रशासनाला इशारा असा आहे की तुम्ही या सगळ्या गोष्टीला सहज घेऊ नका. ही लोक ज्या संयमानं आपल्या गावाच्या शिवारामध्ये, कुशीमध्ये आंदोलन करतायत, ते जर उद्या बिघडली तर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यालयामध्ये घुसायला कमी करणार नाहीत. ह्या मंडळाचे अध्यक्ष ज्या ठिकाणी बसतायत त्या कार्यालयामध्ये मुक्काम ठोकायला हे लोक कमी बघणार नाही आहेत. ही एवढी चिवट लढणारी ही माणसं आहेत. हा प्रशासनानं या गोष्टीची दखल नक्की घेतली पाहिजे. हे लोक केवळ याच ठिकाणी आंदोलन करून मरतील अशातला भाग नाहीये. जर यांना निवारा गावामध्ये मिळाला नसेल तर तुमच्या कलेक्टर ऑफिसचा निवारा, तुमच्या ह्या जलसंपदा विभागाच्या मंडळाच्या कार्यालयाचा निवारा शोधण्यासाठी सुद्धा हे लोक इथून 80 किलोमीटरवर बीडला जातील. वेळ प्रसंगी 200 किलोमीटरवर संभाजीनगरच्या मंडळाच्या अधिकाऱ्याच्या कार्यालयामध्ये सुद्धा मुक्काम ठोकल्याशिवाय राहणार नाहीत. एवढा इशारा मी या प्रशासनाला देऊ इच्छितो. नक्कीच तुम्ही पाहू शकता सुकळी गावातलं आमरण उपोषण आता तीव्र होत चाललेलं आहे. किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड ऍडव्होकेट अजयजी ब्रांडे यांनी प्रशासनाला ठाम इशारा दिलेला आहे की कुठल्याही प्रकरणामध्ये या आमरण उपोषणावर तोडगा काढून उपोषण कसं लवकरात लवकर सोडवण्यात येईल हे पाहावं आणि आंदोलनकर्त्यांनी देखील संयमाने या ठिकाणी बसावं. कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार करू नये असे देखील आवाहन करण्यात आलेले आहे. परंतु दररोज वेगवेगळ्या कृती अवलंबून आंदोलनाचा मार्ग बदलणार असल्याचा देखील आंदोलनकर्त्याकडून समजत आहे. परंतु यामध्ये काही नवीन अपडेट मिळतील का हे महत्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सिद्धरामसह मी अशोक गलांडे, माऊली न्यूज नेटवर्क, सुकळी, धारूर, बीड.